तर नमस्कार मित्रांनो, फायनली आमचे मित्रमंडळी आम्ही आता काही मिनिटातच मुंबईला पोहोचतोय आणि आमची मुंबईवरनं डायरेक्ट खाटू श्यामला ट्रेन आहे. तर आम्ही आमच्या हडपसरवरनं कॅब केली होती. नंतर भोसरीमधनं आमचे कुठल्या नाशिक फाट्याजवळ हे दोघं जण आले होते आणि सुहास निगडीपाशी आला होता. तर आम्ही आता बसलोय, सगळे आता मुंबईच्या दिशेने चालू आहे. तर तुम्ही बघू शकता आता मुंबईच्या उंच इमारती चालू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बांद्रा रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला ट्रेन आहे. तर आता पुढचा अजून एक सांगायचं म्हटल्यानंतर हे मामा सुद्धा आम्हाला मुंबईपर्यंत फक्त सोबते आहेत, आम्हाला सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले हा. आणि आम्हाला गाडी मुंबईला ड्रॉप करण्यासाठी आमचे वकील मित्र विनोदजी रासकर आणि आलोकजी गायकवाड यांची मदत झालेली आहे. तर असं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे आमचे अजून 2 सहकारी बांद्रा रेल्वे स्टेशनला येणार आहेत मुंबईमधून. तर आम्ही त्यांना सुद्धा तिथनं पिकअप करणार आहे. आणि होत्या तेव्हा म्हणत होते ते आता जाता जाता सीएनजी भरलाय. नाही म्हणजे आमच्या धनु आम्हाला परत रिटर्न जायचंय. त्याच्या आधी जरा मस्तपैकी घरनं पार्सल आणलेल्या चपात्या, चटणी आणि चपाती दाबून आणले. माझं तर काय प्रॉब्लेम मिटला, बाकीच्यांचं बघू आता. माझा पण त्यांनी तर उपास सोडलाय. आज उपास होता तरी भूक लागली होती तरी उपास सोडला. मामांनी फक्त ठेवलेला आहे. अशा प्रकारे आम्ही रेल्वे स्थानकावर आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी आम्हाला एक अतिशय चांगली सोय ह्या ठिकाणी दिसते बघ केलेली की बाबा 24 आवर्स अवेलेबल. पाण्याचं वॉटर वेंडिंग मशीन लावलेली आहे ओम गायत्री एंटरप्राइजेसच्या नावाने. तर ह्या ठिकाणी 5 रुपयाचा कॉईन टाकायचा आणि 1 लिटर पाणी आपल्याला भेटतं. म्हणजे बिस्लरी आपल्याला 20 रुपयाची घेण्यापेक्षा आपण ह्या ठिकाणी 5 रुपये टाकून आपण आपली बिस्लरी भरू शकतो. तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही B2 आणि 3A हा आमचा डबा आहे, 3 नंबरचा AC चा डबा आहे. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसणार आहे. आता इथून डायरेक्ट खाटू श्याम. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात फायनली मी खाटू श्यामला जाण्यासाठी काल ट्रेनमध्ये बसलो होतो. तर मुंबईवरनं वांद्रे रेल्वे स्टेशनवरनं जी ट्रेन होती त्या ट्रेन मार्गे आता मी रिंगस जंक्शन हे असं आहे या ठिकाणी आता मी पोहोचलेलो. तुम्ही बघत आहात की माझ्या पाठीमागची हीच जी ट्रेन होती ज्या ट्रेनने आम्ही रिंगस जंक्शनला खाटू श्यामसाठी जाण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, फायनली तुम्ही बघताय रिंगस रेल्वे स्टेशनवरनं तुम्हाला खाटू श्यामकडे जाण्यासाठी हा भुयारी मार्ग अवलंबला जातो. तर ह्या ठिकाणून तुम्ही पुढं तुम्हाला गाड्या भेटणार आहेत. जय खाटू श्याम. बाबा के दरबार में हम जाने वाले हैं. तर तुम्ही रिंगस या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या रेल्वे स्टेशनच्या काही बाजूलाच लेफ्ट साईडला लगेच तुम्हाला अशा व्हॅन भेटतात. त्या 100 रुपये पर हेड बोलतात ना, 100 रुपये पर हेड आपल्याला डायरेक्ट खाटू श्यामला सोडतात. तर तुम्ही ह्या ठिकाणी गाडीची व्यवस्था करू शकता. तर तुम्ही बघू शकता तुम्ही रिंगस रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ना रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेल्या अशा गाड्या लागलेल्या असतात 4 व्हीलर. ह्याला गाडीला ट्रॅक सुमो अशा प्रकारच्या गाड्या लागलेल्या असतात. रिक्षा अशा भरपूर तुम्हाला स्टार्टिंगला सांगताना 100-150 रुपये सांगतील एकाला. पण थोडंसं पुढं जायचं ते अजून 50-40 रुपयेवर येतात. तर कुणी फसायचं नाही या ठिकाणी आल्यानंतर. तर आम्ही बघता तुम्ही आम्ही या गाडीमध्ये बसलेलो. हे आमचे मेंबर, हे बघा, हे आमचा मामा सुहास, दीपक दादा, आमची छोटी जिजा ती सुद्धा आमची इथं बसलेली तात्याराम.
तरी सगळ्यांनी जरा हारे का सहारा, हारे का सहारा असं आम्ही ट्रॅक्स मध्ये समोर चाललेलो आहे. अशी आमची सकाळची धावपळ तुम्ही बघू शकता. सगळेजण 3 वाजता उठलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापलं तयारी करून खाटूश्यामच्या दर्शनाला चाललेले. तर फायनली मित्रांनो तुम्ही बघत आहात आम्ही खाटूश्यामच्या दरबारी राजस्थान या ठिकाणी पोहोचलेलो आहे. पाठीमागची तुम्हाला मेन कमान दिसत आहे. आपण नाईटलाच काही या ठिकाणी केला होता. आता तो संपल्यानंतर ना आम्ही फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून सगळे खाटूश्यामच्या दर्शनाला चाललेलो आहे, बाबाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर ही कमान आहे, ही जी आपण रील्समध्ये व्हायरल झालेले बघतो, हे आमचे असे सगळे मित्र एकदम फ्रेश होऊन आपल्यासाठी मन्नत मागण्यासाठी चाललेले आहेत. लक्षात ठेवा. याची वाटतं बच्चे सोडणं कुठं बघा ते तुझ्या बच्चेला घे ना, इथं चप्पल ठेवण्याचे कोणतं तर गुड मॉर्निंग
मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आहे आमचा राजस्थान मधला. तर आम्ही सगळे एकदम मस्त आमचा प्रवास चालू आहे. आरामात आम्ही आता आम्ही जिनमातेचं दर्शन घेऊन आता आम्ही सालासर बालाजीला निघालेलो आहे. तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा. पुढचा व्हिडिओचा डायरेक्ट सालासर बालाजीमध्ये. धन्यवाद. पॉज केला. या ठिकाणी तुम्ही बघताय मित्रांनो, फायनली आम्ही खाटू श्याम बाबांचं दर्शन घेऊन आता निम माता देवीचं दर्शन घेतलंय. आता आम्ही सालासर मंदिरात चाललेलो आहे. तर आजचा दिवस हा आम्ही राजस्थानमध्येच फिरण्यासाठी ठेवलेला आहे, आजचा आणि उद्याचा. तर पाहूया ह्या ठिकाणी आपण त्या सालासर मंदिरामध्ये त्या मंदिराचे काय वैशिष्ट्य आहेत. हे आमचे सहकारी राजस्थानचे आमचे मित्र गोपालजी, त्यांनी सुद्धा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये विशेष म्हणजे पुण्यामध्ये 3 वर्ष घालवलेलं आहे त्यांनी. वडगाव शेरी मंडवा ह्या भागामध्ये हे आम्हाला आमचे तर मित्र झालेले आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं कार्ड आम्ही घेतलेलं आहे. जर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला कोणाला राजस्थानमध्ये यायचं असेल तर तुम्ही ह्यांची गाडी हायर करू शकता. अतिशय चांगलं योग्य मार्गदर्शन यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच गाडीमध्ये आम्ही सध्या राजस्थानची टूर करतोय. कॅप्शनमध्ये नंबर देतो. जय श्रीराम. खाली बघा. आपण घ्या. हरप्पन. चांगला रजिस्टर पुरे एवढं जाऊ भेटतं तिला. तुझं काय जेवायचं चाललंय एवढं भारी. इकडे बघ ना. दुसरं आपण पहिल्यापासून हे थांब. हां सांग. तर फायनली मित्रांनो, आमची राजस्थान ट्रिप ही सक्सेस झालेली आहे. खाटू श्यामचं चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे. तर आता आमची रिटर्न टू पुणे अशी ट्रेन आहे. तर आम्ही तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे रिंगस राजस्थानमधलं रेल्वे स्टेशन आहे. इथून फक्त एक 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरच खाटू श्यामचं मंदिर आहे. तर तुम्ही ह्या रिंगस रेल्वे स्टेशनवरनं जाऊ शकता. आम्ही येताना मुंबई टर्मिनलवरनं तिकीट बुक केलं होतं. पुण्यावरनं पण अवेलेबल आहे, परंतु ते जयपूरसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला जर डायरेक्ट जर रिंगसला यायचं असेल तर तुम्ही बांद्रा रेल्वे स्टेशनवरनं जर तिकीट बुक केलं तर तुम्हाला अतिशय सोयीस्कर खाटू श्यामचं दर्शन होऊ शकतं. कुठे